दान देवा देवा तुझा विसर न व्हावा, धन द्रव्य नको देवा, संतांचे पायी ठेवा, मुखी नाम स्मरण करवा, तुझा विसर न पडू देवा, धन द्रव्य नको देवा, संतांचे पायी ठेवा, लक्ष्मण मने देवा, लक्ष्मण मने देवा, सदा समाधान ठेवा, धन द्रव्य नको देवा, संतांचे पायी ठेवा. शिवहर शिव संत लक्ष्मण महाराज की जय, सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय, गुरु विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, हर हर महादेव. मौलो चंद्रदलम गले च गरलम, जुटे च गंगा जलम, व्यालम वक्षसि चानलं च नयने, शूलं कपालं करे, वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजा, भक्तं क्लेशहरं हरं स्मरहरं, कर्पूरगौरं परम्, सानन्दमानन्दवने वसन्तं, वानन्दमानन्दं, वाराणसीनाथ मम नाथ नाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. जय जयाजी सदाशिवा, अद्वयानंद वैभवा, नमो तुझ देवादिदेवा, परमेश्वरा जगद्गुरु. ओम नमो सदाशिवा, 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 ओम नमो सदाशिवा.
अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य जगद्गुरु फलसिद्ध महास्वामी आसित भगवान सिद्धेश्वर ज्यांच्या पावन स्मृती महोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा संपन्न होतोय ते संत श्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराज तथा गुरु माऊली सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊलींच्या चरणाला अनंत अनंत वंदन करू। अष्टी या पवित्र भूमी आणि या भूमीतील मठाचे अधिष्ठान असलेले अष्टी मठाचे मठाधिपती आत्मीय गुरु माऊली विश्व चैतन्य शिवाचार्य तथा आजच्या या कीर्तन उत्सवाच्या निमित्तानं ही वीरशैव संप्रदायाच्या पवित्र परंपरेची नंदी परंपरेची पवित्र वीणा धारण केलेले आत्मीय गुरु माऊली शिवचैतन्य शिवाचार्य माऊलींच्या चरणाला वंदन करतो। तथा नुसते बोलणारे असून चालणार नाही तर ऐकणारेही कोणी असावं आणि म्हणून श्रवणाच्या माध्यमातून आपला आशीर्वाद आणि आशीर्वचन देत असलेले आत्मीय गुरुमाऊली काशीनाथ शिवाचार्य पाथरी गुरुमाऊलींच्या चरणाला वंदन करतो। सप्ताह परंपरेचा हा 146वा स्मृती महोत्सव आहे आणि या निमित्तानं अष्टी ग्राम असेल गावातील तथा समस्त पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तगण नुसते ऐकणारे असून चालणार नाही तर गाणारे सुद्धा असायला पाहिजे आणि म्हणून वीरशैव समाजाचं भूषण असलेले स्वरमणी शिवभक्तपरायण हवगी पन्नासे उत्कृष्ट असे कीर्तनकार वेदमूर्ती शिवभक्तपरायण नागेश स्वामी पुरंदवाडीकर सोबतच हवगीला 7 आत्ता दिलेले या ठिकाणी शिवभक्तपरायण ब्रह्म महाराज तथा ही लक्ष्मण महाराजांच्या संप्रदायाची परंपरा कायम तेवत ठेवत असलेले सर्व टाळकरी भजन वृंद आणि आपण सगळेजण सुंदर असं पकवाजाचं वादन खरं असं म्हटलं जातं नारद तुंबर गायन करती तसं मृदुंगाचं वादन सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीने केलेले शिवभक्तपरायण उद्धव महाराज खरं नाव सुद्धा कशी देवाची आहेत पहा। हावगी सुद्धा देवाच्या नावानेच जन्माला आला। एक हावगी महाराजांचा मठ आहे त्या नावाने हावगी मग हावगी आहे नागेश आहे नागेशम दारुका बने ब्रह्मा विष्णू महेश उद्धव म्हणजे खरं तर 33 कोटी देव जर बघायचे असेल तर कुठे जायची गरज नाही। आष्टीतल्या सप्ताहामध्ये आलं तेव्हा आपल्याला सगळ्या देवतांची उपस्थिती मिळणार आहे। यामध्ये देव की देव महादेव आणि म्हणून आजची ही 9व्या दिवसाची सेवा आहे। उद्या प्रसादाचं कीर्तन आत्मीय गुरुमाऊली दिगंबर शिवाचार्य यांचं संपन्न होणार आहे। चिंतना करता घेतलेला अभंग आहे
की माणसाच्या जीवनामध्ये देवाचा विसर पडू नये याकरता काय करावं, तर पहिलं म्हणजे भगवंताचं मुखात नाव असावं. ते नाव येण्याकरता संगती संतांची असावी. आणि जर हे प्राप्त झालं तर जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. हे अभंगाचं छोटस चिंतन आहे. शिव कीर्तनाचा नियम आहे. भजन सुरू झालं, शिवहर सुरू झालं की टाळी वाजली पाहिजे. आता नाही शिवहर म्हणतात. टाळ्या वाजवा म्हणजे तशा नाही. टाळ्या लोक अनेक प्रकारच्या वाजवतात, है की नाही. जे स्त्री नाहीत पुरुष नाहीत तेही वाजवतात काय टाळी. स्त्री नाही पुरुष नाही तेही वाजवतात टाळी. भांडताना सुद्धा वाजवतात की नाही. आमच्याकडेच म्हणतात तुझं. भांडतानाही टाळी वाजवली जाते. स्त्री नाही पुरुष नाही तेही वाजवतात टाळी. एखादी आनंदाची गोष्ट घडली तर म्हणतो दे टाळी म्हणतात की नाही. पण माऊली या ठिकाणी सांगतात प्रेमी टाळी वाजवून घोषी अंबर गरजवून नाचोनी करी भजन सदभक्त माझा तो. जिथं प्रेमाने टाळी वाजवली जाते, मुखानं देवाचं नाव घेतलं जातं, आनंदानं नृत्य केलं जातं, तो खरा भगवंताचा भक्त आहे. आणि म्हणून मला पाहायचं आहे आष्टी गावात देवाचे भक्त किती आहेत. शिव पुढच्याने टाळ्या बाजूला म्हणजे मागच्यानं वेगळं सांगायला पाहिजे काय. अजून पुढचं सांगतो. भजनामध्ये टाळी वाजवली की आपलं पाप नाहीसं होतं. मला एकानं प्रश्न केला, महाराज भजनात टाळी वाजवली की पाप नाहीसं होतं, हे जातं कुठं. मी म्हटलं भजनात जे टाळ्या वाजवतात त्यांचं पाप जातं, जे टाळ्या वाजवत नाही त्यांच्याकडं. शिव म्हणून तिथं टाळी वाजवण्यापेक्षा इथं टाळी वाजवलेलं चांगलं. इथं नाचल्यापेक्षा भजनात नाचलेलं चांगलं. खरं तर मला वाटलं होतं आष्टीमध्ये जरा तरुण टाळकरी बी उभारले असतील, म्हणजे जरा जोराने नाचतील. म्हणजे वृत्त मंडळी ज्यांनी संप्रदाय सांभाळला ते तर नाचतातच, पण आता शरीराचं दौर्बल्य, तरुण शरीर म्हातारा होतं. पण महाराज पुढच्या वर्षी जरा तरुण टाळकरी उभारले पाहिजे. याबद्दल आपण थोडस संप्रदाय वाढण्याकरता मला वाटतं डॉल्बी मध्ये नाचणारे तरुण भरपूर आहेत, पण आम्हाला कीर्तनात नाचणारे तरुण घडवायचे आहेत. आणि म्हणून इथं जेवढे उपस्थित आचार्य आहेत ते सगळे तरुण आहेत. गाऊ नाचू आनंदाने, 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 गाऊ नाचू आनंदाने. हे गाऊ नाचू आनंदाने, भाऊ कैलासीचे केले गाऊ
हावगी चाल अशी म्हणली की कोणीतरी आई यायची. म्हणजे अशा पद्धतीच्या कीर्तनामध्ये डॉल्बीची काय गरज आहे. असे जर गायक असतील तर म्हातारे सुद्धा नाचू लागले. हे संप्रदायाचं वैभव आहे. आणि म्हणून मौलीनं सांगितलं की भजनामध्ये टाळी वाजवावी, मुखातून देवाचं नाव घ्यावं. जिथं देवाचं नाव येतं तिथं देव प्रत्यक्ष होतो. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख, सुख आणि दुःखाची व्याख्या करताना अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. एखादी वस्तू एखाद्या वेळी करता सुख प्रतीत होते, ती कालांतराने दुःख निर्माण करते. एखादी वस्तू प्राप्त झाली ती कायमच सुख देईल असं आहे काय. आता हा माईक आहे बघा, हा माईक आहे. हा जर मध्येच शिट्टी मारायला लागला तर म्हणजे आतापर्यंत माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सुख आहे. तो शिट्टी मारायला लागला तर आपण शिट्टी मारायला की नको वाटत. माझा आवाज इथं बसलेल्यांसाठी सुखी आहे. आवाज इथं सुख देतो, पण बाहेरचे काय म्हणतील जरा आवाज. म्हणजे ज्याला ऐकू वाटत नाही त्याला तो दुःख देतोय, ज्याला ऐकू वाटतं त्याला सुख देतोय. आणि म्हणून प्रपंच सुद्धा असा. शास्त्रामध्ये 2 चिंतन सांगितली की दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. त्याला शास्त्रानं चिंतन सांगितलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. अध्यात्म म्हणजे काय आहे तर तुमच्या जीवनातल्या आत्यंतिक दुःखाला निवृत्त करण्याचं काम जर कोण करत असेल तर अध्यात्म करत असतं. आणि म्हणून ते आत्यंतिक दुःख निवृत्त काय करतं हे समजून घेणं म्हणजेच परमार्थ आहे. यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. आपल्या जीवनातलं ते दुःख समाप्त व्हावं. बघा नदीचं पाणी आपल्याला आंघोळीला लागतं, प्यायला लागतं. पण त्याच नदीला महापूर आला तर ते पिता येते काय. म्हणजे नदीचं पाणी पिण्यायोग्य आहे, पण महापूर आला तर बऱ्याच वेळेला काही अघटित घडतं, दुःखद वेदना निर्माण होतात. म्हणजे मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट ही कायम सुख देत नाही आणि कायम दुःख देत नाही. पण या सुख दुःखाच्या पुढे आपल्याला जर आनंद कोण देत असेल तर संत देत असतात. आणि म्हणून प्रमाण दिलं आम्हा सुख दिसे संतांची पायी. संत ते अक्षयी समाधान, सुख दिसे संतांची पायी, संत ते अक्षयी समाधान. आणि म्हणून ते अक्षय समाधान प्राप्त करून घेण्याकरता लक्ष्मण महाराज म्हणतात की आपल्याला विसर न व्हावा. खर तर विसर होण्याकरिता आठवण असायला पाहिजे.
एखादी गोष्ट विसरण्याकरता पहिली ती आठवणीत असायला पाहिजे की नाही? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला विसरण्याकरता पहिली ती आठवणीत असावी लागते. मग ती व्यक्ती, ती वस्तू पहिली आठवणीत आहे का, याचा आपल्याला विचार करायचा. आणि म्हणून भगवंताकडे एकच मागितलं जातं. आज कीर्तनाच्या पूर्वसंध्येचा दिवस आहे आणि म्हणून चिंतनाला मागणी परक अभंग घेतला. खरं तर माणसानं माणसाकडे मागितलं तर तो किती काळ देऊ शकतो? त्याची तृप्ती किती काळ होते? अहो 99 वेळेला तुम्ही त्याला द्या आणि 100 वेळा तुम्ही जर मागितलं आणि जर आपण त्याला दिलं नाही तर तो काय म्हणतो, अहो याला किती वेळा मागितलं तरी हा काय मला देत नाही. म्हणजे 99 वेळेला दिलं आणि 100व्या वेळेला नाही दिलं तर म्हणतो हा काही माझ्या कामाचा नाही. म्हणून कोण मागतोय, कोणाकडे मागतोय आणि ज्याच्याकडे मागतोय खरंच त्याचं तेवढं दातृत्व, तेवढी उदारता आणि तेवढं स्वातंत्र्य आहे का? देण्याकरिता माणसाकडे 3 गोष्टी पाहिजे, है की नाही? देण्याकरिता माणसाकडे 3 गोष्टी असायला पाहिजे. एक औदार्य, 2 स्वतंत्रता आणि 3 आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य, औदार्य आणि स्वतंत्रता. देण्याकरिता 3 गोष्टी असायला पाहिजे. यातली एकही गोष्ट नसेल तर तो देऊ शकत नाही. आणि म्हणून लक्ष्मण महाराज कोणाकडे मागतात? अभंगाच्या पहिल्या
त्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. बघा, दान देण्याकरता खरंच देव ते दान देऊ शकतो का, त्याकरता 3 गोष्टी असायला पाहिजे. ऐश्वर्य, देवाकडे ऐश्वर्य आहे का. काय झालं, पार्वती मातेला सोनं घालण्याचा मोह झाला. सोनं घालण्याचा मोह झाला आणि भगवान शिवाकडे पार्वती माता गेली आणि मला सुवर्ण हवं आहे. महादेवाने चिमूटभर भस्म देवीला दिलं आणि सांगितलं, जा कुबेराकडे जा आणि एवढ्या वजनाचं सोनं घेऊन ये. पार्वती माता गेली. कुबेराकडे गेल्यानंतर एवढं चिमूटभर ती विभूती त्याला दिली आणि सांगितलं, एवढ्या वजनाचं सुवर्ण मला हवंय. कुबेर हसू लागला. किती देव भोळा की एवढा देव भोळा, एवढं मागूनच्या मागून केवढं मागितलं, एवढं. एका तराजूमध्ये ती विभूती ठेवली. कुबेराचा अखंड खजाना त्या तराजूमध्ये एका बाजूला घातला, तरी सुद्धा विभूतीचं पात्र वरती आलं नाही. एवढं ऐश्वर्य, आणि म्हणून विभूतीला ऐश्वर्य म्हटलं जातं. एवढा ऐश्वर्यवान देव आहे, पण आम्ही काय करतो, ते ऐश्वर्य लावतो काय. अहो, बाहेर जाताना आम्ही काय करतो, मला एक जण म्हणले, महाराज अहो आम्ही सुद्धा दररोज भस्म लावतो. मी म्हटलं, कसं लावता. काय नाही म्हटलं, तुम्ही हाताला घेतो आणि तोंडाला लावतो. असं भस्म लावून उपयोग आहे का. नाही. भारी भस्म लिंग कपाळाला त्रिपुंड्र भस्म असायला पाहिजे. या बाजूपासून ते या बाजूपर्यंत असं व्यवस्थित भस्म पाहिजे. धर्मसिंधू ग्रंथामध्ये असं सांगितलं की जर सकाळी आपण एखाद्या कार्याला निघालो आणि भस्म लावलेल्या व्यक्तीचं मुखदर्शन झालं, तर ज्या कार्याला आपण निघालो ते कार्य सफल होणार, याच्यामध्ये शंकाच नाही. पण काय झालं, आम्ही शिवभक्तांनी, वीरशैवांनी सकाळचं भस्म लावलं की पुसून जायला सुरुवात केली आणि लोकांची कामं व्हायची बंद झालेली आहेत. आणि म्हणून कपाळाला भस्म आहे ते सामान्य भस्म नाही. पाहुणिया भस्मधारी यमतया नमस्कारी, यमतया नमस्कारी, यमतया नमस्कारी. पाहुणी भस्मधारी यमतया नमस्कारी, यमतया नमस्कारी, यमतया नमस्कारी. पाहुणिया भस्मधारी यमतया नमस्कारी, पाहुणिया भस्मधारी यमतया नमस्कारी, पाहुणिया भस्मधारी यमतया नमस्कारी.
पाहुण्या भस्मधारी यमतया नमस्कारी. मला सांगायचं आहे की कपाळाला ज्याच्या त्रिपुंड व्यवस्थित लागतं. काही लोक 5 वेळा लावलं तरी काय होतं, अर्धच लागतं. याचा अर्थ अजून आपल्या भाग्याचा उदय झालेला नाही. पाप ताप आणि दैन्य आपलं गेलं नाही म्हणून अर्धच लागतंय. ज्याच्या कपाळाला लावलेलं भस्म सकाळी लावलं आणि दुपारी जरी बघितलं तरी त्याचे 3 पट्टे त्याच्या कपाळाला सुरक्षित असतात. हे त्याच्या जीवनाचं ऐश्वर्य आहे. आणि ऐश्वर्याचं असं दान देणारा कोण असेल तर तो भगवान शिवाय, तो भगवान शिवाय तो ऐश्वर्यवान आहे. पहिली गोष्ट आहे ऐश्वर्य. एका गावामध्ये सप्ताह सुरू होता, जसं आपल्या गावामध्ये. आणि त्या गावामध्ये आता कसं असतं, गावामध्ये पट्टी मागायची सवय. तुमच्याकडे मागतात का महाराज? होय महाराज, पट्टी मागतात काय? हा, पट्टी. आता गावातली कमिटी गेली, प्रत्येकाच्या घरात एक मोठं घर होत आणि त्या घरामध्ये गेले आणि म्हणले, मालक या वर्षी गावचा सप्ताह. गेल्या सप्ताहाची कमिटी आली, या 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 बसा बसा बसा. बसले. काय नाही म्हणले, किती पट्टी करता? लिहा तुमचे. 1100 लिहा. 2000 लिहा. बर 5000 लिहा म्हणले. हॅलो, ठीक आहे, लिहिलं. पट्टी लिहिली आणि आता द्या म्हणले. तोच तर प्रॉब्लेम आहे म्हणले. तिला विचारून सांगतो, ऐश्वर्य आहे, द्यावंही वाटतं, पण स्वतंत्रता नाही. बघा, मी मगाशी सांगितलं, एक जरी गोष्ट नसली तरी माणूस दान देऊ शकत नाही. स्वतंत्रता नाही आहे. दुसरी गोष्ट सांगितली, एका गरीब घरामध्ये की ज्या व्यक्तीनं 100 रुपये, बाबा आपल्या गावामध्ये 146 वर्षापासून लक्ष्मण महाराजांचा सप्ताह होतोय, त्याला पट्टी द्यायची आणि म्हणून 100 रुपये आपल्या गाथामध्ये ठेवून दिले आणि म्हणला, जेव्हा सप्ताह येईल ना तेव्हा आपल्याला हे द्यायचे. सप्ताह 8 दिवसावरती आला आणि 8 दिवस अगोदर त्याची पोरगी आजारी पडली आणि ते 100 रुपये खर्च झाले. कमिटीची लोक गेली आणि म्हणू लागले, सप्ताहाची वर्गणी काय सांगू म्हणलं, मला खूप द्यावं वाटतं म्हणून 100 रुपये गाथ्यामध्ये ठेवले होते, पण 8 दिवसापूर्वी ते पैसे खर्च झाले, मात्र पुढच्या वर्षी नक्की देईल. बघा, द्यावं वाटतंय, औदार्य, स्वतंत्रता आहे, पण ऐश्वर्य नाही. ऐश्वर्य नाही म्हणजे स्वतंत्रता नसेल तरी माणूस देऊ शकत नाही, ऐश्वर्य नसेल तरीही माणूस देऊ शकत नाही. तिसरी गोष्ट सांगितली, उदारता. काही लोकांकडे एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे, आम्ही तर जाताना बघत असतो, जळता जळणार नाही एवढी संपत्ती आहे, पण संपत्तीवर जसा नागोबा बसलेला असतो ना, तसा तो नागोबा असतो, त्याला द्यावं वाटत नाही. आपल्याला औदार्य नाही म्हणजे त्याला द्यावं वाटतच नाही. एवढी प्रॉपर्टी काय करणार आहे, एवढी प्रॉपर्टी, पण एवढी प्रॉपर्टी आपल्याला भगवंताने दिली, पण आपण ती घेऊन जाऊ शकतो काय? नाही. म्हणजे दान देण्याकरता जशा 3 गोष्टी आवश्यक आहे, त्या 3ही गोष्टी देवाकडे आहेत का? ऐश्वर्य आहे का? आहे.
उदारता किती आहे. रावणाशी आत्मलिंग दिले काढून. किती उदार आहे देव. किती भोळा आहे तर देवानं आत्मलिंग काढून दिलं. एवढा उदार देव आहे म्हणजे त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, त्याच्याकडे उदारता आहे आणि देव स्वतंत्रता सुद्धा देवाकडे आहे. म्हणजे देव दान देतो ते काय दान द्या. अभंगाच्या दुसऱ्या शरणात नको देवा संतांची पायी ठेवा. बघा धनाला 3 प्रकारचे नाश सांगितले. एक आहे स्वनाश, दुसरा आहे चौर्यनाश आणि तिसरा आहे अग्निनाश. एक धन मिळवावं आणि स्वतः खर्च पण करावं. काही लोक एवढं धन कमवतात खर्च करायचंच राहून जात. काही लोकांना सवय आहे, त्याला विचारलं ना की बाबा काय एवढं कमवतोय. काय नाही, माझ्यासाठी काय नाही हो, पोरांसाठी, माझ्यासाठी काय नाही. खरं तर ही पोरं सुद्धा आपल्याला म्हणतील काय हो, आपल्या बापानं एवढं कमवलं. मी एका घरामध्ये गेलो होतो, घर चांगलं बांधलं होतं आणि मग घरामध्ये गेल्यावर तो पोरगा मला म्हणू लागला, महाराज अहो हे घर आहे ना आपणच बांधलं, आपल्या बापाचं काही नाही. बाहेर आलो आणि शेती बघितली आणि शेती बोट करून दाखवली. ही शेती महाराज शेती आहे ना आपणच घेतली, आपल्या बापाचं काही नाही. मी म्हणलं घर तू बांधलं तुझ्या बापाचं काही नाही, शेती तू घेतली तुझ्या बापाचं काही नाही, निदान तू तरी म्हणजे पिढी कुठली जन्माला येऊ लागली. येणारी पिढी आपलं नाव सांगणार नाही हे विसरा. पोरासाठी आज जमाना गेला. अहो या युगामध्ये बापा
बापाला घरातून बाहेर काढणारी पिढी जन्माला आली आहे. ज्या माणसाची 11,000 कोटी संपत्ती असा रेमंड कंपनीचा सिंगानिया कोणी बाहेर काढलं होतं त्याला? त्याच्या पोरानंच घराच्या बाहेर काढलं. अहो 11,000 कोटीची प्रॉपर्टी ते बापाला सांभाळणार, तुमच्या 50 लाखाला कोण विचारणार आहे? काय सांगितलं? अहो मुलाबाळांना नुसते पैसे कमवून ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. आणि मी तर अजून पुढे जाऊन सांगितले, तुमच्या नावावर असलेली शेत जमीन लगेच पोरांच्या नावावर करू नका, अन्यथा काय होईल? अहो प्रॉपर्टी ट्रान्सफर की तुमची सुद्धा ट्रान्सफर आहे. या युगामध्ये काही पोरं आई बापाला कुठे ठेवतात? वृद्धाश्रमामध्ये. आणि काही पोरं बापाला घरात असं ठेवतात की जणू काही वृद्धाश्रमातच ठेवल्यासारखं. अशी विविध अवस्था आहे. आणि म्हणून धनाचा वारस निर्माण करण्याऐवजी संस्कारांचा वारस निर्माण करायचा असेल तर अशा पद्धतीच्या मंदिरांमध्ये, अशा पद्धतीच्या मठांमध्ये आपल्याला त्यांना घेऊन जावं लागेल. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की नुसती मंदिरं बांधून चालणार नाही, नुसते मठ बांधून चालणार नाही, तर त्या मठात जाणारी पिढी सुद्धा आपल्याला घडवायची आहे. आणि म्हणून कीर्तन, प्रवचन, कथा, भजन या ठिकाणी आपल्या मुलांना आवर्जून घेऊन जा, तरच ही संस्कृती टिकणार आहे. आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम या आष्टी गावामध्ये आमचे आत्मीय विश्व चैतन्य गुरुमाऊली करतात. याचा आम्हाला अभिमान आहे की अवघ्या 25 ते 30 वयामध्ये या मठाला झाले आणि तुम्हाला संस्कार देण्याचं काम करताय. ही पवित्र अशी लक्ष्मणाची आष्टी म्हटलं जातं. खरं तर आष्टी ही नुसती आष्टी राहिली नाही. ज्या गावामध्ये, ज्या भूमीमध्ये संतांचे जन्म होतात, संतांच्या समाधी असतात, त्या भूमीला नुसत्या गावानं ओळखलं जात नाही, तर इथून पुढं या आष्टीला श्री क्षेत्र आष्टी अशा नावानं आपण ओळखलं पाहिजे. कारण ही भूमी क्षेत्रभूमी होत असते. आणि म्हणून लक्ष्मण महाराज सांगतात, आणि म्हणून लक्ष्मण
माध्यमातून, द्रव्याच्या माध्यमातून भगवंता तुझी प्राप्ती होणार नाही. तुझी प्राप्ती करावयाची असेल, देवाची प्राप्ती आपल्याला व्हावयाची असेल, तर या युगामध्ये एकमेव तत्व आहे आणि त्या तत्वाला म्हणतात संत तत्व. या संत तत्वाला सदैव माझ्या जवळ ठेवा. नाही तर संतांच्या पायाच्या जवळच मला ठेवा, ही भावना लक्ष्मण महाराज करतात. लक्ष्मण महाराजांचा इतिहास दररोज तुम्ही ऐकता. कालच्या कीर्तनामध्ये आमच्या नागेश स्वामींनी सांगितलं की प्रसिद्ध महास्वामींची कृपा झाली आणि जवळजवळ 4,500 अभंग लिहिले. मला एवढंच माहितीये, आष्टी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला एक तरी लक्ष्मणाचा अभंग पाठच असायला पाहिजे. तर आष्टी लक्ष्मणाची, नाहीतर दररोज येणारा कीर्तनकार कीर्तन सांगतोय 4,500 अभंग आहे. मला वाटतं गावातल्या प्रत्येकाने एक अभंग. लोकसंख्या किती आहे महाराज? लोकसंख्या म्हणजे डबल होईल. अभंग 2 जण पाठ करू शकते. चारित्रिक 12 जण ना. 3 लोक एक अभंग पाठ करू शकतात. म्हणजे प्रत्येकाला लक्ष्मण महाराज कळले पाहिजे. याकरिता ही जनजागृती आहे. 146व्या वर्षी, म्हणजे आज 146 वर्ष झाली की हा स्मृती महोत्सव सुरू आहे. ज्या सिद्धेश्वराच्या पावन मंदिराचा उद्धार महाराजांनी केली ना, लिंगाची स्थापना तर केली. एवढंच नाही, बाजूला समाधीचं स्थळ सुद्धा होतं. कदाचित इथं समाधी झाली असती तर तिथं मठ झाला असता का माहिती नाही, पण कदाचित तिथं मठ होणार होता म्हणून इथं समाधी झाली नाही. पण या पावन अशा सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये राहून साखरखेड्यासारख्या पवित्र भूमीत तत्कालीन जे आचार्य होते त्यांची सेवा करून त्या परंपरेचे जगद्गुरु कुलसिद्धांची कृपा झाली. मग मी सगळ्यांना सांगू इच्छितो, गुरु देहानं जिवंत आहे की नाही याला काही महत्व नाही. गुरु देह रूपानं जरी नसले तरी कृपा करतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण महाराज आहे. आणि ही घटना किती पूर्वी आहे? 100-150 वर्षापूर्वीचे. फार काळ याला झालेला नाही. 150 वर्षापूर्वीची घटना आहे. नास्तिक लोकांना सुद्धा याचं आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचा विचार या पवित्र अशा आष्टी भूमीमध्ये घडलेला आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात की जर मानवी जीवन समृद्ध करायचं असेल, मानवी जीवनाला टिकवायचं असेल तर काय करा? संतांची पायी ठेवा. संतांच्या चरणाची सेवा मला करावी. संत माझ्या जीवनामध्ये सदैव असावे. आणि हे असण्याकरिता थोडंसं आपण भजन करूया. सिद्धेश्वर माऊली, 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 सिद्धेश्वर माऊली. थोडंसं आपण सगळ्यांनी मिळून भजन करूया. हातानं टाळी आणि मुखाने नाव. ओम नमः शिवाय शिव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिव, ओम नमः शिवाय.
दोन्ही हात वर करून जर टाळी वाजवली तर डोकं खराब होत नाही. आणि वजन लगेच हात खाली व्हायला लागले का शरीरामध्ये बिघाड आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये दररोज 200 टाळ्या वाजवा आणि आरोग्य मिळवा. पुण्यामध्ये आहे टाळ्या वाजवण्याचे लोक निघाले. दररोज जर डोक्यावर हात धरून 5 मिनिटं टाळी वाजवली तर शरीराच्या 72,000 नळ्या कंपित व्हायला लागतात. अनेक प्रकारचे ब्लॉकेज निघून जातात. कारण या हातामध्ये आपल्या शरीराची सगळी केंद्र आहेत. आणि म्हणून नीट टाळी वाजवण्यासारखं करायचं नाही. मला बसवाल पण स्वतःला बसवू शकत नाही. स्वतःसाठी एक टाळी स्वतःसाठी. शिव ओम नमः शिवाय. दररोज 5 मिनिटं
टाळी वाजवत वाजवत नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. कारण देवाचं नाव घ्यायला काय बंधन आहे का हो? शिवपाठाच्या अभंगामध्ये शिवदास माऊली म्हणतात, आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमी शोधपानी. अहो देवाला बसता उठता चालता फिरता देवाचं नाव घ्या, है की नाही? देवाचं नाव प्राप्त झालं. शास्त्रामध्ये चिंतन सांगितलं, योगक्षेमं वहाम्यहम्. ऐकलं ना? योग आणि क्षेम. योग शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणं, मिळणं. योग म्हणजे प्राप्त होणं आणि मिळालेलं टिकवणं म्हणजे क्षेम. आम्हाला मिळालं, योग झाला. काय झालं? एका व्यक्तीला लॉटरी लागली, 1,00,000 रुपयाची लॉटरी. आणि ज्यानं 1,000 रुपये नाही बघितले त्याला लाखाची लॉटरी लागली. काय होतं? लॉटरी लागली. आणि लॉटरी लागल्यानंतर त्यानं काय केलं? पेपरला बातमी दिली, अमुक अमुक व्यक्तीला 1,00,000ची लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरीचे पैसे घरामध्ये घेऊन आला आणि नवरा आणि बायको दोघांमध्ये संवाद सुरू होता. 500-500च्या नोटा, 100-100च्या नोटा, आणि मग ते मापत होते. तो म्हणला, माझ्या 10,000 रुपयामध्ये एक नोट कमी भरली. ती म्हणायची, माझ्या 10,000त एक नोट वाढली. रात्रभर संवाद सुरू. आणि मध्यरात्री 3 वाजता, बघा 3 वाजेपर्यंत तो व्यक्ती लखपती होता, है की नाही? लक्षाधीश होता 3 वाजेपर्यंत. आणि 3 वाजता अचानक दार वाजलं. घराच्या दारामध्ये चोर आले. चोर आले म्हणल्याबरोबर त्याने पिशवीत पैसे भरले आणि पिशवी बाजूला कोपऱ्यात फेकून दिली. चोरांनी सुरा वगैरे घेऊन आले, याच्या मोंडक्याला धरला आणि म्हणजे कुठ्यात पैसे? म्हणलं पैसे नाही, देतो का कापू? म्हणल्याबरोबर म्हणलं त्या हिरव्या पिशवीत आहे. पैसे घेतले आणि चोर निघून गेले. 3 वाजेपर्यंत लक्षाधीश असलेला व्यक्ती 3 नंतर काय झाला? भिक्षाधीश झाला. म्हणजे योग आणि क्षेम मी सांगतोय की देवाच्या कृपेनं असेल, प्रयत्नानं असेल, लाखाची लॉटरी लागली, योग झाला, पण क्षेम करता आला नाही. अध्यात्मात सुद्धा नाम प्राप्त झालं तरी नाम टिकवणं हे सुद्धा महत्वाचं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात मुखी नाम
प्राप्त झाल्यावर त्याचा विसर पडू नये. पण माणसाचं काय होतं बघा, संकट आली की देव आठवतो, है की नाही? आजारी पडलो, अंतरुणावर पडून राहिलो, काम होईना चालली की कबीरदास महाराज काय म्हणतात, दुख में सुमिरण करे सुख में करे नको, यदि सुख में सुमिरण करे तो दुख काहे को. सामान्य मराठीत आपली म्हण काय, संकट काले व्यंकट रमणा. अहो संकट आली, संकट आल्याबरोबर लोकांना देव आठवतो आणि सुख आल्याबरोबर. पैसे नव्हते तोपर्यंत देवदेव केलं, पूजा केल्या, सगळं काही केलं. पैसे आल्याबरोबर महाराज मला कधी कधी आश्चर्य वाटतं लोकांचं, जप करताना जपमाळ खाली पडतेच कशी. जर 10,000चा बंडल असेल आणि जर पैसे मापायचे असतील तर काय होतं, एकही रोड पडत नाही. पैसे पडतच नाही. मी तर लोकांना सांगतो, तुम्हाला पैसे कमवायचे आहे, तुम्ही अवश्य कमवा, पण लक्षात ठेवा आपल्या सोबत काहीही येणार नाही. काय येणार आहे हो? आपल्या सोबत काही येणार नाहीये, हे फक्त लक्षात ठेवा. कबीरदास महाराज म्हणाले, अरे 4000 पुस्तक वाचा पण 4 गोष्टी लक्षात ठेवा. एक अपकार, दुसरा उपकार, तिसरी गोष्ट ईश्वर आणि चौथी गोष्ट मृत्यू. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुढे सांगितलं सुभाषितकारानं एक सुभाषित सांगितलं, धनाने होमो पशवष्ट गोष्टे भार्या घरद्वारे जना स्मशाने. म्हणजे धन, या सगळ्या गोष्टी, पत्नी, जन, हे सगळे आपल्याला त्या समाधीपर्यंत येऊ शकतात. त्यापुढे आपल्या सोबत कोणी येणार नाही. आपल्या सोबत जर येत काय असेल तर आपण केलेलं चांगलं कर्म हेच आपल्या सोबत येतं. आणि म्हणून एका सुभाषितामध्ये म्हणतात, आणि त्याने शरीराने विभो नैव शाश्वत नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. कर्म करत राहा, धर्माचा संग्रह करत राहा. हा धर्म संग्रहच आपल्या सोबत येतो. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात की जर धर्माचा संग्रह आपल्याकडून व्हावा असं वाटत असेल तर भगवंताचं मुखात नाव घेतलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याच्या चित्ताचं परिवर्तन होतं, त्याच्या मनाचं परिवर्तन होतं. आणि म्हणून मन परिवर्तन होण्याकरता भगवंताचं मुखात नाव असायला पाहिजे. आणि म्हणून आपण थोडस देवाचं नाव घेऊया. हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा, हर हर महादेवा. देवाचं नाव घेताना जी टाळी वाजते ती आपल्या पापाचा नाश करते. एक हिंदी गीतकार म्हणतात, आदत बुरी सुधार हो गया भजन. वाईट सवयी जाण्याकरता भजन करायचं. दृष्टि में दोष है तेरे, दृष्टि सुधार लो. दृष्टि में दोष है तेरे, दृष्टि सुधार लो. समता का अंजना आँख में बस हो गया वजन.
वाईट सवयी सोडून देणं. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणला, महाराज 25 वर्ष झालं पट्ट्या टाळ वाजवतो. टाळ वाजवून 10 टाळ फोडले. हळूहळू टाळ. मी म्हटलं नाही ते टाळ म्हणलं की जोरात सुरू. किती टाळ फोडल्यावर भजन कळेल. टाळाच्या वाजवण्याच्या कलावरीवरती भजन अवलंबून नाही. वाईट सवयी सोडून येणं. वाईट सवयीचं भंजन म्हणजे भजन. वाणी में दोष है तेरे, वाणी सुधार. बोलण्यातून आपण लोकांचं मन दुखवतो, अपशब्द बोलतो, वाईट शब्द बोलतो आणि हे जोपर्यंत सोडत नाही. मीठे वचन तू बोल, मीठे वचन तू ओ आदत भूमी सुधार. आदत भूमी सुधार. आणि म्हणून लक्षात ठेवा, भजन यासाठी आहे. भजनात यासाठी जायचं आहे की आपल्या वाईट सवयी निघून जाव्या. पण आपल्याकडे काय झालं, मंदिरामध्ये वाईट सवयी सोडायला जायच्या. काही ठिकाणी मंदिरातच गाव सुरू झाले पत्त्यांच्या. बंद झालं पाहिजे. याद नका, एखाद्या मंदिरात जर पत्त्याचे डाव बसत असतील तर गावकऱ्यांना उधळून लावायला शिका. आमच्या मंदिरांचं पावित्र्य, आमच्या मठांचं पावित्र्य जर अबाधित राखायचं असेल तर असले फालतू चाळे सहन केले जाणार नाही. याची दक्षता घ्या. ते जागर नाही केलं तरी चालेल, पण असले डाव बसता कामा नये. त्या वाईट सवयी आपल्या मंदिरांमध्ये आपण खपवून घ्यायच्या नाही, त्या सोडून द्यायच्या. आणि म्हणून भजनाचा अर्थ हाच नाही, वाईट सवयी सोडून द्यायच्या. आणि त्या सोडून देण्याकरताच भजन करायचं. त्यासाठी टाळी वाजवायची आहे. टाळी स्वतःसाठी आहे, स्वतःच्या परिवर्तनासाठी आहे. हर हर महादेवा, 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 हर हर महादेवा. हर हर महादेवा,
हातानं टाळी टाळ जे जे अलंकार आहे, जी जी साधनं आहेत, त्या साधनांच्या माध्यमातून सेवा करत गेलो तर निश्चितच जीवनाचं समाधान मिळतं. ते समाधान भगवंताच्या नावामध्ये, संतांच्या सेवेमध्ये सदैव आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून ती समाधान वृत्ती निर्माण होण्याकरता, म्हणजे सुख दुःखाच्या पर जी आनंद अवस्था, ती आनंद अवस्था मिळण्याकरता भगवंताचं भजन आहे. म्हणून मगाशी हवगीनं जे पहिलं प्रमाण दिलं, गाऊ नाचू आनंदाने आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने. टाळी वाजवत जाग्यावेळी नाचू शकता. एक वैशिष्ट्य सांगतो, पश्चिम देशांमधलं संगीत पाठ हलवायला शिकवतं आणि भारतीय संगीत मस्त षडचक्रांचं वेदन होतं. आणि म्हणून नुसतं नाच, गाऊ नाचू आनंदाने, आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने. ओ पाहू कैलासीचे गेले, पाहू कैलासीचे गेले, पाहू कैलासीचे गेले, पाहू कैलासीचे गेले. ओ पाहू कैलासीचे गेले, पाहू कैलासीचे गेले. पाहू कैलासीचे गेले, पाहू कैलासीचे गेले. क्षेत्रामध्ये पर्वत माऊली गेले आणि त्यावेळेला शंभू महादेवाला पाहिलं. त्यावेळेला मन्मथ माऊलीने अभंग म्हणला, वेळा झालो वेळा झालो, वेळ्याच्या गावाला येतो. हो वेळा झालो, वेळा झालो, वेळ्याच्या गावाला येतो. माऊलीला या वेळेपणावर एक मुलगा इथं नाचतोय, काही लोक हसतायत, पण त्या तुमच्या हसण्याचा त्याला काही फरक नाही पडत. तुम्ही काही करा, मी माझ्याच आनंदामध्ये आहे. आणि म्हणून जीवनामध्ये समाधान वृत्तीला मिळवायचं असेल तर आनंद अवस्था मिळवणं आवश्यक आहे. आणि म्हणून आनंद 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 आनंद
मिळवणं म्हणजेच समाधान आहे. सज्जनहो, या जगामध्ये तुम्ही काही कमवा, कितीही कमवा, किती दुकानं घ्या, किती घर घ्या, शेवटी आपल्या सोबत काहीही येणार नाही. ही वृत्तीची समाधान अवस्था मिळवण्याकरता संतांची सेवा आणि देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, हीच भावना लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, कारण या अष्टीला पूर्वी धोतर जोड्याची अष्टी म्हणायची, पण आज तो धोतर जोडा इथं करणारे शिल्लकही नाही आहे, कोणी करतही नाही आहे. पण त्या धोतराची अष्टी हे नाव जाऊन आता लक्ष्मणाची ही श्री क्षेत्र अष्टी अशा पद्धतीचं नाव जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपण सुद्धा आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेल्या संतांचा जो अभंगाचा प्रसार आहे, अभंगाचा प्रचार आहे, तो प्रचार करण्याचं काम या 3-4 वर्षामध्ये जास्त प्रमाणात आमच्या विश्व चैतन्य गुरु माऊली करत आहेत. आणि त्यांना खंबीर असा आशीर्वाद ज्यांनी लुप्त पावलेल्या या लक्ष्मण महाराजांच्या ग्रंथाला पुन्हा प्रकाशित करून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती माझी आत्मीय गुरु माऊली वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊली, की ज्यांच्या माध्यमातून हा अभंग कथा हा आपल्यापर्यंत आला. लक्ष्मण महाराजांच्या समकालीन एक संत होऊन गेले महादेव प्रभू. खरं तर आपल्या या भूमीला, या मठाला जशी संत लक्ष्मण महाराजांची परंपरा, तसं आमच्या वाई परिसरामध्ये, वाई तालुक्यामध्ये एक जांब नावाचं गाव आहे, की ज्या ठिकाणी गृहस्थ जीवनामध्ये राहून जंगम कुळामध्ये जन्माला आलेले संत श्रेष्ठ महादेव प्रभू, म्हणजे खरं तर आम्ही विश्व चैतन्य गुरु माऊलींच्या भेटीला येणं म्हणजे महादेव प्रभू लक्ष्मणाच्या भेटीलाच आले की काय, अशा पद्धतीचा एक पवित्र भाव या निमित्तानं संत भेटीचा हा एक पवित्र योग या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय. खरोखर अवघ्या 3 वर्षामध्ये विश्व चैतन्य गुरु माऊलींनी जे प्रयत्न करत आहेत, मला वाटतं त्यांचा तो लक्ष्मण ज्योत उत्सव जो आपल्या मळ्यामध्ये होत असतो, तर मी त्या उत्सवालाही एक दिवस कीर्तनासाठी आलो होतो. खरं तर इथं एकदा मी कीर्तन केलं होतं, प्रसादाचं कीर्तन. खरं दिगंबर शिवाचार्यांचं होतं, पण महाराज म्हणले की तुम्ही कीर्तन करा. त्यावेळेला नाव नसतानाही कीर्तन झालं आणि आता एकदा पुन्हा नाव टाकून इथं कीर्तन झालं. ही खरंच संतांची कृपा असते आणि म्हणून ते कार्य आपल्याकडून ते करून घेत असतात आणि म्हणून सदैव आपण त्यांची सेवा करण्याची भावना मनामध्ये ठेवा. अशा पद्धतीची ही कीर्तन सेवा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाणीला विराम करतो. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा, मनमत शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरुनागेश श्री गुरुराज भक्ती म्हणा, कोण म्हणणार? आमचे सर्वांचे गुरुमाऊलींच्या पवित्र चरणामध्ये अशी नम्र प्रार्थना आहे. ती उत्कृष्ट गायन करतात आणि म्हणून पुढे त्यांनीच म्हणावं अशी आमची विनंती आहे. आणि मागे सगळे भजनी म्हणतील उद्धव महाराज. तेवढा आवाज माझा नाही. लक्ष्मण म्हणे देवा, लक्ष्मण
सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा नको देवा अवधी महाराज
पायी ठेवा पायी ठेवा जय हो आज या ठिकाणी सुंदर असं कुरुटुरु काही न करता शिट्टी न वाजता साऊंडवाल्याने साऊंड वाजवला त्याकरता काय साऊंडचं नाव हा कीर्ती साऊंड यांच्या माध्यमातून सुंदर वादन झालं एवढंच नाही तर आपला हा संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण देश विदेशामध्ये पाठवण्याचं काम आपल्या शूटिंगच्या माध्यमातून करत असलेले यूट्यूब फेसबुक आणि या माध्यमातून हे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे असे मठाचे गुरुभक्त राजमाने या दोघांसाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण आपण इथं बघणारे 100-200 आहात पण लाईव्ह बघणारे हजारो लाखो आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम याची व्यापकता वाढत आहे येणाऱ्या काळामध्ये 150 वर्ष या सप्ताहाला पूर्ण होतात तर याचा प्रचार फक्त प्रसादापुरता न राहता याचा प्रचार कीर्तनासाठी आणि त्या 150 वर्षाला कमीत कमी 5000 वाचक कसे बसतील अशा पद्धतीच्या नियोजनाच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा बरोबर ही भूमी पवित्र आहे आणि अशा भूमीमध्ये असे संत जन्माला येणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि इथंच मानेला विराम जय चालू असलेला एकादश दिवसीय श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांचा 146वा स्मृती महोत्सव त्या निमित्तानं कीर्तन महोत्सवातील आजचा हा 9वा दिवस आणि आजच्या या 9व्या दिवसाची शिवकीर्तन रूपी सेवा ज्ञानभास्कर स्वरभास्कर मी सांगण्यापेक्षा आपण 2 तासात ते प्रत्यक्ष आपण अनुभवलात म्हणून आम्हा सर्वांची लाडकी गुरुमाऊली असे असणारे सद्गुरू महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांनी अत्यंत कसं असतं रोज कीर्तनकारांचं वर्णन किंवा त्यांनी काय बोललं हे आपल्याला सांगता येतं पण प्रत्यक्ष गुरुमाऊलींचं वर्णन आपल्याला करता येत नाही कारण कसं असतं गुरुमाऊलींचं वर्णन आपल्या वाचेनं काय करावं काय गावे काय लिहावे वाटे मौनाची म्हणून गुरुमाऊलीविषयी आपण काय बोलावं म्हणून गुरुमाऊलींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की सतत ही सेवा असं या उक्तीप्रमाणे प्रतिवर्षी आपल्या सेवेचा आम्हाला लाभ मिळावा आणि आपल्या मुखारविंदातून प्रतिवर्षी आम्हाला ही गोड अमृतमय वाणी ऐकावयास मिळावी आणि आमचं जीवन धन्य व्हावं एका कीर्तनाने आमची ऊर्जा वर्षभर टिकून राहील असं आपलं कीर्तन आहे म्हणून आणि खूप लांबून आलेले आहेत बरं का दुरुनी आलो तुझी भेटी उघडली पाहे कृपा दृष्टी म्हणून त्यांनी अतिशय सुंदर बराचसा प्रवास करून या ठिकाणी आपल्याला आपल्या मन तृप्त केलेलं आहे आणि दर्शन दिलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा गुरुमाऊलींच्या मी सदैव कायम ऋणात राहतो मी म्हणण्यापेक्षा आमचा सर्व आष्टी ग्रामस्थ आपल्या ऋणात राहू इच्छितो
आणि उद्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या या कार्यक्रमाची उद्या सांगता आणि उद्या प्रसादाचं कीर्तन सद्गुरू वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली वसमतकर यांचं सकाळी 10 वाजता कीर्तन सुरुवात होईल. सर्वांनी कृपया वेळेकडे लक्ष द्या. 10 वाजता कीर्तनास सुरुवात होईल, कारण आपल्याला उद्या मोठी पंगत आहे आणि सध्या वातावरण पावसाचं आहे, म्हणून सर्वांना विनंती आहे उद्या 10 वाजता कीर्तनासाठी यायचंय. आणि उद्या संध्याकाळी भाऊसाहेब महाराज साकळगावकर यांचं भारुडाचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे उद्या संध्याकाळी. आणि उद्या प्रसादाचं कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. सदैव सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आपणास नम्र विनंती. जय साम